नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स मॅन चॅनलवर तुमचे स्वागत. गणितात 25 पैकी 25 पाडायचे आहेत ना? मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज मी या व्हिडिओमध्ये अशा काही ट्रिक्स सांगणार आहे, ज्या तुम्हाला एक्झामसाठी खूप महत्त्वाच्या आहेत. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. 50 पैसे व 1 रुपयाची नाणी प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास रुपये 140 मध्ये 50 पैशाची किती नाणी येतील? आता 50 पैसे, आता हे 3x येणार. 3x आणि 2x काय असणार आहे प्रमाण घेऊया. तर 50 पैसे म्हणजे 3x × 50 करूया. 0.50 करूया, कारण 50 पैसे प्लस 2x × 1 इज इक्वल टू काय करायचं आपल्याला घेतल्यास 140 रुपये होतात. आता एक्सची फाइंड करायची व्हॅल्यू. तर 50 पैशाचा 3 वेळा गुणाकार म्हणजे किती? 1.5 रुपये होणार ना. x प्लस 2x इज इक्वल टू 140. आता हे 1.5 आणि 3 काय होईल? 1.5 आणि 2 काय होईल? 3.5. 140 डिवायडेड बाय करायचं 3.5 करायचं, एक्सची व्हॅल्यू आपल्याला मिळेल 140. हा पॉईंट आहे काढायचा आपला, वरती 0 वाढवला, 35 खाली येणार. 7 5 35, 7 2 14, 0 0, 5 चोक 20. एक्सची व्हॅल्यू काय आली? 40 एक्सची व्हॅल्यू आली. आता विचारले काय क्वेश्चनमध्ये 50 पैशांची किती नाणी येतील? आता 50 पैशांची नाणी किती असणार आहेत? 3x म्हणजेच 3 × 40. एक्सची व्हॅल्यू काय काढली आपण? 40. म्हणजेच काय 120 नाणी काय असणार आहेत? 50 पैशांची असणार आहेत. पर्याय क्रमांक ए आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 2. मेंढपाळ व मेंढा यांचे प्रमाण 1:4 असून त्यांच्या पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10ने कमी आहे, तर मेंढपाळांची संख्या किती? आता हा 2 प्रकारे क्वेश्चन सोडवता येतो. एकतर आपण ऑप्शनवरून जाऊ शकतोय किंवा एक्स डिफाईन करून करू शकतोय. इथे मी एक्स डिफाईन करून करणार आहे. आता मेंढपाळ व मेंढ्या यांचे प्रमाण. आता मेंढपाळ किती असतील? मेंढपाळ असतील 1 आहे, तर रेशो म्हणजेच काय एक्स असं घेऊया. आणि मेंढ्या किती असतील? मेंढ्या ते आहे 4x असं घेऊया. असून त्यांच्या पायांची संख्या. आता पायांची संख्या मेंढपाळांना किती पाय असणार आहेत? 2, म्हणून 2x केलं. आणि अधिक मेंढ्यांना किती असणार आहेत पाय? 4. 4 गुणिले 4x एवढ्या मेंढ्या आहेत आपल्याकडे, म्हणून हे 4x. तर त्यांच्या पायांची संख्या ही, आता पायांची संख्या काय आली? ही 2x प्लस 16x म्हणजे 18x काय आले त्यांचे पाय. सर्वांचे पाय आले, हे सर्वांचे पाय. पायांची संख्या ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा 10ने कमी. आता डोक्याची संख्या काढूया. डोक्याची संख्या काय असणार आहे? डोके किती असणार आहेत? x प्लस 4x किती असणार आहे? 5x असणार आहेत. आता डोक्याच्या संख्येच्या, आता इक्वेशन मांडूया आपण. पायांची संख्या काय? 18x इज इक्वल टू पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा, म्हणजे डोक्याची संख्या 5x त्याची 4 पट आणि 10ने कमी म्हणून -10. आता हे किती होणार? 20x वजा 10 18x बरोबर आहे ना. आता हे 20x काय करूया? 20x ही इथं प्लस 18x आहे, मायनस 18x होईल. हे -10 इकडे 10 होईल. आणि पुन्हा काय करायचं? 20x - 18x काय येईल? 2x येईल. 10 x इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 आपलं उत्तर काय येईल? 5. म्हणजे 5 काय असणार आहेत? x बरोबर 5 आलं. म्हणजे त्यांनी विचारलं की आपल्याला मेंढपाळांची संख्या. मेंढपाळ काय असतील? 5 असतील. हा ऑप्शनवरून पण तुम्ही सोडवू शकता इक्वेशन. आता ऑप्शनवरून सोडवायचं असेल तर कसं? आपल्याला माहिती आहे आता हे आपले उत्तर आहे C5. 5 हा ऑप्शन घेऊन मी दाखवते सोडवून तुम्हाला कसं येतं. मेंढपाळ व मेंढा यांचे प्रमाण काय आहे? 1:4 असून आता मेंढपाळ किती आहेत? संख्या 5. आता आपल्याला जर मेंढपाळांची संख्या 5 घेतली, तर आता मेंढ्या किती येणार? मेंढपाळ ऑप्शनवरून सोडवते मी तर. मेंढपाळांची संख्या 5. मेंढ्या किती येतील? मेंढ्या येतील 5 चोक 20. 20 मेंढ्या येतील. आता त्यांच्या पायांची संख्या. आता पायांची संख्या मेंढपाळांचे पाय काय असणार आहेत? पाय मेंढपाळांचे 10 आणि मेंढ्यांचे पाय किती असणार आहेत? 4 गुणिले 20 म्हणजेच हे काय होईल? 5 गुणिले 2 म्हणजे 2 पाय असणार आहेत मेंढपाळांना. मेंढ्यांना 4. 4 × 20 किती होईल? 80. म्हणजे ह्यांचा आन्सर काय येईल? 90. 10 + 80 90.
ही डोक्याच्या संख्येच्या 4 पटीपेक्षा धाणे कमी. डोक्यांची संख्या किती असणार आहे? 25. 25 गुणुले 4 वजा 10 आपलं उत्तर याच्याशी काय व्हायला पाहिजे? जुळायला पाहिजे. आता किती 25 चोक 100, 100 वजा 10 90 येते. त्यामुळं ऑप्शन सी काय असणार आहे? करेक्ट असणार आहे. तुम्हाला कोणती मेथड इझी वाटते त्याप्रमाणे तुम्ही करू शकताय. प्रश्न क्रमांक 3 2/5, 3/10 आणि 4/15 या अपूर्णांकाचा लसावी किती? आता अपूर्णांकांचा लसावी करायचा आहे तर इथे संख्या दिलेल्या नाही आहेत. 2/5, 3/10 आणि 4/15. आता इथे आपल्याला लसावी विचारलेला आहे. त्यामुळं काय करायचं? ज्यावेळी लसावी विचारलेला असतो या अपूर्णांकाचा त्यावेळी अंशाचा काय घ्यायचा? लसावी घ्यायचा. म्हणजे 2, 3, 4 यांचा काय घ्यायचा? लसावी घ्यायचा. तर लसावी किती येईल याचा? लसावी कसा काढतोय आपण? 2च्या वेळी 2, 3चं 3 × 1, 4चं काय येईल? 2^2 × 1. आता इथे आपण लसावी करताना कसं करतोय? 2 लसावी करताना हायेस्ट पॉवर घेतोय म्हणून 2^2 करायचं आणि 3 होणार. आता हे किती होणार? 12 यांचा काय येणार? लसावी येणार. आता काय करायचं? छेदाला जे आहेत छेदस्थानी काय आहे? 5 आहे, 10 आहे, 15 आहे. 5, 10, 15 यांचा घ्यायचा मसावी. यांचा मसावी घ्यायचा म्हणजे त्यांचा मसावी काय येणार? 5. कारण 5च्या टेबलमध्ये 5 आहे, 10 आहे, 15 मसावी काय येणार आहे? 5 येणार आहे. आता आपलं उत्तर काय येईल? त्यामुळं 12/5 आपलं ऑप्शन क्रमांक सी आपलं उत्तर असेल. भंडारा जिल्हा पोलीस 2022 मध्ये हा प्रश्न विचारला गेलाय. आता हा प्रश्न इथे काय विचारलं? अपूर्णांकाचा मसावी अशा प्रकारचा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. ज्यावेळी अपूर्णांकाचा मसावी किती असा प्रश्न असतो त्यावेळी अंशस्थानी ज्या असतात त्याचा मसावी आपण घेतोय. इथे काय घेतला? लसावी विचारलाय. त्या न्यूमरेटरला ज्या संख्या आहेत त्यांचा लसावी घ्यायचा आणि डिनॉमिनेटरला ज्या संख्या आहेत त्यांचा मसावी घेतोय. पण इथे ज्यावेळी मसावी असतोय त्यावेळी न्यूमरेटरचा मसावी घ्यायचा. 2, 3, 4चा मसावी घेणार आणि 5, 10, 15चा काय घेतो आपण? लसावी घेतो. ही शॉर्ट ट्रिक जर तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हा क्वेश्चन तुम्ही 2/5, 3/10 आणि 4/15 या अपूर्णांकाचा मसावी किती हे एक्झाम्पल करून तुम्ही कमेंट करू शकता. प्रश्न क्रमांक 4 माधवच्या शेताची लांबी 200 मीटर व रुंदी 100 मीटर आहे तर माधवच्या या आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती आहे? आता आयताकृती शेताचे क्षेत्रफळ किती येणार? तर लांबी गुणिले रुंदी काय येतं? हे लांबी गुणिले रुंदी आयताकृती शेताचं क्षेत्रफळ 200 मीटर लांबी दिलेली आहे, 100 मीटर रुंदी दिलेली आहे. 20,000 चौरस मीटर आपलं उत्तर असेल. आता इथे आपल्याला हेक्टर आरमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे याचं. तर 100 चौरस मीटर म्हणजे 1 आर. 1 आर. आता इथे किती येईल? 200 गुणिले 100 चौरस मीटर आपलं असं उत्तर येईल. बरोबर? म्हणजेच काय लिहू शकतोय आपण? 200 आर. 100 चौरस मीटर म्हणजे 1 आर. 200 आर आपलं इथं उत्तर असेल. आता 200 आर इंटू 2 आर. तर 100 आर म्हणजे काय? 1 हेक्टर. 100 आर म्हणजे 1 हेक्टर. इथे 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. एकतर 100 आर म्हणजे 1 हेक्टर आणि 100 चौरस मीटर म्हणजे 1 आर. म्हणजे कसा फॉर्म्युला आहे बघा? चौरस मीटर, आर आणि हेक्टर. आता 100 चौरस मीटर म्हणजे 1 आर आणि 100 आर म्हणजे 1 हेक्टर. असा सिक्वेन्स आपण असं जातोय. तर इथे 100 आर म्हणजे काय? 1 हेक्टर. आता हे 1 हेक्टर लिहू शकतोय आपण. 1 हेक्टर इंटू 2 आर. म्हणजेच काय करू शकतो? 1 हेक्टर इंटू 2 म्हणजे काय येणार? 2 हेक्टर. 2 हेक्टर 00 आर आपलं उत्तर असेल. पर्याय क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 5 एका टेबलाजवळ काही हॉकीपटू, काही क्रिकेटपटू व काही टेनिसपटू होते. हॉकी व टेनिसपटूंची संख्या 9, क्रिकेट व टेनिसपटूंची संख्या 10 आणि हॉकी व क्रिकेटपटूंची संख्या 11 होती. तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती? आता इथे काय सांगितलं बघा? हॉकी व टेनिसपटूंची संख्या हॉकी प्लस टेनिसपटू 9 आहे. क्रिकेट व टेनिसपटूंची संख्या 10 आहे. हॉकी व क्रिकेटची संख्या
क्रिकेटपटूंची संख्या किती आहे? 11. आता यांची सर्वांची काय करूया? ॲडिशन करूया. एच प्लस टी प्लस सी प्लस टी प्लस एच प्लस सी इज इक्वल टू 9 प्लस 10 प्लस 11 लिहू शकतोय आपण. आता हे एच एच 2H, टी टी 2T, सी सी 2C इज इक्वल टू, तर 2 इथे कॉमन काढूया म्हणजे एच प्लस टी प्लस सी इज इक्वल टू काय येईल? 30, म्हणजेच एच प्लस टी प्लस, इथे 2 मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, इकडे गेल्यावर काय होणार? डिनॉमिनेटरमध्ये. म्हणजे आपल्याला कळेल हॉकी खेळणाऱ्यांची संख्या आणि क्रिकेटपटूंची संख्या आणि टेनिसपटूंची संख्या किती आहे? इथं 15 मिळालेली आहे. तर टेबलाजवळ क्रिकेटपटूंची संख्या किती? तर आपल्याला फक्त सी फाइंड करायचं. मग आपण कसं करतोय? क्रिकेटपटूंची संख्या हवी म्हणजेच आपण काय करू शकतोय? 15 मायनस एच प्लस टी करू शकतोय. आता एच प्लस टी आपल्याकडे किती आहे? 9. 15 मायनस 9, 6 आपलं उत्तर असेल. क्रिकेट खेळणाऱ्यांची संख्या, क्रिकेटपटूंची संख्या काय असेल? 6. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. हा क्वेश्चन दिसताना खूप लेंथी दिसतो, त्यामुळे सोपे क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर शेवटी हा क्वेश्चन घ्या म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही. प्रश्न क्रमांक 6. मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या 2 गाड्यांपैकी ताशी 60 किलोमीटर वेगाने जाणारी पहिली गाडी सकाळी 7:30 वाजता सुटली. त्यानंतर त्याच दिवशी त्याच मार्गाने दुसरी गाडी ताशी 75 किलोमीटर वेगाने सकाळी 8:30 वाजता सुटली. तर त्या गाड्या एकमेकास किती वाजता भेटतील? आता हा मुंबई ते नागपूर काय आहे? प्रवास आहे असं समजा. तर 2 गाड्यापैकी 60 किलोमीटर वेगाने पहिली गाडी गेली आहे. ती 60 किलोमीटर वेगाने ही पहिली गाडी निघली, ती 7:30 वाजता निघली आणि ही दुसरी जी निघली ती 8:30 वाजता निघली आणि ती 75 किलोमीटर पर हवर त्याचा वेग आहे. आता दोघी सेम डिरेक्शनमध्ये चालेल. आता सेम डिरेक्शनमध्ये चाललेले आहेत म्हणजेच त्याचा रिलेटिव्ह स्पीड काढावं लागणार आहे. सुरुवातीला त्यांचं डिस्टन्स, त्यामधील डिस्टन्स किती आहे हे फाइंड करावं लागणार आहे. आता ज्यावेळी ही गाडी निघाली 7:30 वाजता म्हणजे टाईम किती असणार आहे? 1 तास ही हिच्या आधी 1 तास धावले. मग 1 तासात तिनं 60 किलोमीटर पर हॉवर म्हणजे वेग किती असणार आहे तिचा? 60 किलोमीटर पर हॉवर वेग असणार आहे आणि टाईम किती? 1 तासात तिनं कव्हर केलेला असणार आहे. तर 7:30 वजा 8:30 म्हणजे 1 तास वेळ लागलेला, 1 तास वेळ इथे लागलेला असणार आहे. 8:30 7:30 1 तास. म्हणजे आपण यावरून डिस्टन्स फाइंड करू शकतो. डी इज 60 × 1 म्हणजे डिस्टन्स किती आलं? 60 किलोमीटर अंतर काय असणार आहे? त्या दोघींमध्ये असणार आहे. आता रिलेटिव्ह स्पीड काय येईल? रिलेटिव्ह स्पीड येईल, कारण आता ते दोघी एकाच डिरेक्शनमध्ये चाललेत, त्यामुळे रिलेटिव्ह स्पीड काय होईल? V1 मायनस V2. V1 किती आहे आपला? 75 वजा V2 किती? 60 म्हणजे 15 किलोमीटर पर हॉवर काय आहे त्याचा रिलेटिव्ह स्पीड आहे. तर रिलेटिव्ह स्पीड आहे, डिस्टन्स आहे दोघींमधलं, त्यामुळे आपण टाईम फाइंड करू शकतो. म्हणजे ते किती वाजता भेटतील? 60 डिवायडेड बाय 50 म्हणजे 4 तासांनी काय होतील? त्या भेटतील. आता निघलेत, त्यामुळे 8:30 प्लस 4 म्हणजे 12:30 वाजता काय होतील? त्या भेटतील. ऑप्शन क्रमांक बी आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 7. 2 विषयांच्या एका परीक्षेत 30% विद्यार्थी गणितात नापास झाले व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले. जर दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झाले, दोन्ही विषयात शेकडा किती विद्यार्थी उत्तीर्ण झाले? हा क्वेश्चन आपण वेन डायग्रामनी सॉल्व्ह करू. तीस 30% विद्यार्थी गणितात नापास. आता गणित विषयात 30% नापास झालेले आहेत. इंग्रजी विषयात 20%, इंग्रजी विषयात 20% आणि दोन्ही विषयात 10% विद्यार्थी नापास झालेत. हे 10% विद्यार्थी काय झालेत? नापास झालेत. हे दोन्ही विषयात. यावरून आपण काय करू शकतोय? एकूण नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या फाइंड करू शकतोय. म्हणजे एकूण नापास विद्यार्थी कसं काढू शकतोय? गणितात किती झाले? गणितात नापास झाले प्लस इंग्रजीत नापास झाले वजा दोन्ही विषयात नापास झालेले. गणितात किती नापास झाले? 30%, इंग्रजीमध्ये 20 वजा हे 10 म्हणजे 40% काय झालेत? एकूण नापास झालेत. म्हणजे 40% जे विद्यार्थी असणार आहेत ते एकतर दोन्हीमध्ये झाले असतील किंवा फक्त गणितामध्ये झालेले असतील किंवा फक्त इंग्रजीमध्ये झालेले असतील.
ते काय असणार आहेत 40% असणार. मग आता एकूण दोन्ही विषयात शेकडा विद्यार्थी उत्तीर्ण किती? म्हणजे एकूण उत्तीर्ण झालेले म्हणजे पास झालेले विद्यार्थी किती असतील? 100 - 40 म्हणजे 60% विद्यार्थी काय झालेले असणार आहेत? पास झालेले असणार. ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करायला विसरू नका. तसेच लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका. थँक